सटाणाजवळील अंतापूर नावाचं एक छोटंसं गाव. ते गाव डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आणि या अंतापूर जवळच एका डोंगरदरीमध्ये एक छोटंसं बाळ एका टोपलीमध्ये स्वतःचा अंगठा सोखीत एका बाजूला नाग आणि एका बाजूला वाघ अशा अवस्थेमध्ये ते बाळ हळूहळू मोठं झालं. अवधूत अष्टांग वक्र आणि नाशिक जिल्ह्यातील सटाणाजवळील अंतापूर नावाचं एक छोटंसं गाव. ते गाव डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आणि या अंतापूर जवळच एका डोंगरदरीमध्ये एक छोटंसं बाळ एका टोपलीमध्ये स्वतःचा अंगठा सोखीत एका बाजूला नाग आणि एका बाजूला वाघ अशा अवस्थेमध्ये ते बाळ हळूहळू मोठं झालं. अवधूत अष्टांग वक्र आणि हळूहळू ते मोठं होऊ लागलं. अत्यंत खोडकर खट्याळ. एके दिवशी ते एका हरणाच्या पिल्लाच्या मागे धनुष्यबाण घेऊन धावायला लागलं. धावता धावता एक जंगलामध्ये ते गेले. जंगलामध्ये एक अत्यंत जुनं प्राचीन शिवालय. योगायोगाने ते हरणाचं पिल्लू त्या मंदिराच्या आश्रयाने थांबलं आणि त्याच ठिकाणी हा खट्याळ छोटासा बाळ त्याला मारण्यासाठी त्या शिवालयात आलेला आहे. तेवढ्यात त्या शिवालयातून एक तेजस्वी तेजपुंज असं व्यक्तिमत्व बाहेर पडलं. त्याच्या हातामध्ये ते हरणाचं पिल्लू होतं आणि ते पिल्लू घेऊन तो तेजपुंज व्यक्ती बाहेर आले आणि त्याला म्हणाले, काय रे, कशाला या बाळाला त्रास देतोस आणि या हरणाच्या पिलाला का त्रास देतोस? त्यावेळेला त्या सत्पुरुषाने, त्या तेजस्वी व्यक्तीने त्या छोट्याशा बाळाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर स्पर्शातून दीक्षा झाली. जय जय शंकर या शंकर महाराजांविषयी धनकवडीचे जे योगी दत्तावतार नाथ संप्रदायाचे अत्यंत मोठे सत्पुरुष यांच्या